मध्ये जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे। गेल्या 2 दिवसापासून चाललेल्या धरण क्षेत्राच्या पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी आता 30 फुटावर आहे आणि 28 बंदर हे पाण्याखाली गेले आहेत। 14 मार्ग हे बंद झाले आहेत। गेल्या काही दिवसापासून पावसानं उसंत घेतलेली, परंतु धरण क्षेत्रामध्ये चाललेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। आता मी ज्या ठिकाणी उभारलो आहे पंचगंगा शहरामधील आहे। शहरातील पंचगंगा नदी घाटातील दृश्य ही आहेत। पंचगंगेचे पात्राबाहेर येताना दिसत आहे, परंतु गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या धरण क्षेत्रातल्या पावसामुळे ही पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे आणि बाहेर पाणी येत आहे, पात्राच्या बाहेर पाणी आलेलं आहे। दुसऱ्यांदा कोल्हापुरातील पाणी पात्राबाहेर आलेलं आहे। पाणी पात्राबाहेर आल्यानंतर प्रत्येकजण ह्या ठिकाणी आपले देवकार्य असतील, देवपूजा करण्यासाठी किंवा पाणीचे पूजन करण्यासाठी आणि पाण्याचं दर्शन घेण्यासाठी बाहेर येणाऱ्या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। कारण आजपासून कोल्हापुरातील पाणी पूजनाची ही एक प्रथा आहे, ती चालू झालेली आहे। आपण इथं पाहत असाल तर पाणी पूजनाची प्रथा करण्यासाठी ही माणसं इथं आलेली आहेत। प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोल्हापुरातील शहरातील सर्व नागरिकांना नदी क्षेत्राच्या बाजूला असणाऱ्या घरांनाही प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। प्रशासन हे सतर्क मोडमध्ये आहे आणि कोणत्याही प्रकारे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।